हाय विवेक. गुड मॉर्निंग. हॅलो सर. या मला वाटतं तिकडे संध्याकाळ असेल, तर गुड इव्हिनिंग. तर तू आता सध्या टेक्सास अर्लिंग्टनमध्ये तुझं अंडरग्रॅड म्हणजे बॅचलर्स कम्प्लीट करतोय, बॅचलर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग, राईट? तर 3.5 वर्षापूर्वी तू निर्णय घेतला होतास की आपल्याला 12वी झाल्यानंतर 12th झाल्यानंतर बॅचलर्ससाठी अमेरिकेला जायचं आहे. तर भारतातील विद्यार्थी ज्यानं त्याचं स्कूलिंग 12वी पर्यंत 12th पर्यंत कम्प्लीट केलं आणि त्यानंतर अंडरग्रॅडसाठी USA मध्ये जाणारा स्टुडंट. तर सुरुवातीपासून तुझी ही जर्नी कशी झाली? म्हणजे तुझ्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांग की तू मूळचा कुठला आहेस, कसं तुझं फॅमिली बॅकग्राऊंड होतं, स्कूलिंग कुठं झालं आणि हा डिसिजन कसा घेतलास? तर मी मूळचा पुण्याचा आणि माझं स्कूलिंग हचिंग्स हायस्कूल इकडे झालं आणि त्यानंतर 11वी-12वी मी IITM स्पेस यांच्या राजीव गांधी अकॅडमी इकडे माझं 11वी-12वी झालं सायन्समध्ये. तर 11वीच्या एंडला मी म्हणून 2016ची सुरुवात म्हणजे फेब्रुवारी-मार्चमध्ये मी एक एक पेपरमध्ये जाहिरात बघितली माझ्या आईने, की असं-असं म्हणजे एक अशी फॉरेन कन्सल्टन्सी आणि ट्युटरिंग अशी एक क्लास होता. तर त्याचं एक सेमिनार होतं. तर माझी आई म्हटली, की "चला बघून येऊया आपण काय आहे." तिकडे आम्ही गेलो आणि ते तिकडे त्यांनी म्हणजे बेसिकली आम्हाला सांगितलं, की कसं म्हणजे बरंच मिसकन्सेप्शन आहे लोकांचं, की अमेरिकेत म्हणा, की वेस्टर्न कंट्रीज आपले युरोप असू दे, तिकडे खर्च आपल्याला वाटतो, की खूप जास्त होतो. पण आजकाल इंडियामधलेच प्रायव्हेट कॉलेजेसची एवढं काय म्हणतो आपण फी एवढी जास्त आहे, की इकडची फी मी म्हणेल, की एक तर तेवढीच आहे किंवा स्कॉलरशिप जर तुम्हाला चांगली मिळाली असेल, तर त्यापेक्षाही कमी असते. तर त्यामुळे मग आम्ही म्हटलं विचार करूया आणि मग म्हटलं, की चला ट्राय करण्यात काय आहे. ओके. तर तेव्हाच मग 11वीच्या एंडलाच मी त्या तिकडे ॲडमिशन घेतली कोचिंगमध्ये. खूप असं सीरियस काही नव्हतं. फक्त रात्री आठवड्यातनं 2दा एक सॅटसाठी क्लास व्हायचा. कारण अंडरग्रॅडला सॅट लागतं. राईट. तर इंग्लिश आणि मॅथ्स एवढंच असतं तिकडे त्यात. तर त्याचं बेसिक म्हणजे आपलं काय म्हणतो आपण आपल्या शाळेतच आपलं मॅथ्स तर मी म्हणेल, की आपल्या इंडियन मुलांचं खूप चांगलं हे होतं. स्ट्रॉंग आहे. त्यामुळे मॅथ्स मी म्हणेल, की इव्हन 9वीचं पण नाही म्हणणार मी. मी म्हणेल, की 7वी-8वी लेव्हलपर्यंतचं मॅथ्स असतं त्या पेपरमध्ये. राईट. इंग्लिशमध्ये थोडीशी आपली मुलं मार खातात. तर इंग्लिशसाठी अ, ते क्लास लावलेलं बरं. पण जे कॉन्व्हेंट किंवा ICSE किंवा CBSE म्हणा, त्यांचं जे हे असतं त्याच्या तुलनेत त्याच्याशी कंपेअर करू शकतो आपण बेसिकली राईट. इंग्लिशचं लेव्हल. तर तेच मग त्यासाठी आठवड्यातनं 2दा ऑनलाईन क्लास व्हायचा. एक 1-1.5 तासाचा. राईट. आणि तो मी क्लास लावणं त्यासाठी जास्त महत्वाचं नव्हतं ट्युशनसाठी, पण कन्सल्टन्सीसाठी त्याचं जास्त व्हॅल्यू होतं माझ्या मते. कारण इकडे येण्यासाठी आपल्याला काय डॉक्युमेंट्स लागतात, प्रोसेस काय हे आपल्याला माहीत नाही. राईट. म्हणजे आता त्यामुळे जेवढे चॅनेल्स अवेलेबल आहेत, जी इन्फॉर्मेशन सध्या अवेलेबल आहे, तेवढी इन्फॉर्मेशन त्या 3-4 वर्षांपूर्वी एवढ्या फास्टली अवेलेबल नव्हती. हो. हम्म. तीच म्हणजे आता आता जसं मी म्हणू शकतो, की "हां बाबा, हे डॉक्युमेंट लागतंय" किंवा कोणाला रेकमेंड करू शकतो, की "ही युनिव्हर्सिटीला अप्लाय कर. ह्या युनिव्हर्सिटीमध्ये हे रँकिंग चांगलं आहे." राईट. तसं तेव्हा आपल्याला म्हणजे बेसिक एवढं माहिती नव्हती इकडच्या युनिव्हर्सिटीजची. कारण बऱ्याच मुलांचं हेच असतं, की अमेरिका म्हटलं की MIT, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड. हम्म. तेच आयव्ही लीगचे कॉलेजेस. त्यामुळे त्याच्या बाहेर असं कोणी विचार करतच वेगळे कॉलेजेस असू शकतात, तिथं चांगला प्रोग्राम असू शकतो किंवा हो, तिथले प्रोफेसर चांगले असू शकतात, हे डोक्यातच येत नाही. हो. त्यामुळे मग ते सुरू ठेवलं आणि 2016च्या डिसेंबरलाच मी ॲप्लिकेशन सुरू केले. सॅट मी दिली होती अ, मी 2दा दिली सॅट कारण रेकमेंडेड त्यांनी पण म्हणजे कन्सल्टन्सीनी पण सांगितलं, की 2दा दिलेली बरी असती, की बेस्ट ऑफ 2 निवडता येतं कधी म्हणजे तुम्हाला सेकंड टाईम बेटर मोस्टली स्कोर येतो.
हम्म. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यात मी सॅट दिली आणि डिसेंबरमध्ये एकदा स्कोर्स सगळे दोन्ही याचे आले होते, तर ऍप्लिकेशन डिसेंबरच्या सुरुवातीलाच करायला सुरुवात केली आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऍक्सेप्टन्सेस यायला लागली ओके. जनरली. आणि त्यांचं कसं होतं की लास्ट 3 इयर्सचे त्यांना ट्रान्सक्रिप्ट हवे असतात. त्यामुळे 12वी व्हायच्या अगोदरच ते ऍडमिशन देत होते. ओके. ओके. म्हणजे 9th, 10th आणि 11th हो. ही ओके. या 3 वर्षांचे ट्रान्सक्रिप्ट हवे असतात. तुम्ही 12वी पास जरी नसाल, अनलाइक इंडियन युनिव्हर्सिटीज, तरी तुम्हाला ग्रॅड स्कूलसाठी अंडरग्रॅडसाठी ॲडमिशन मिळून जातं. हो. हां. आणि मला वाटलं होतं की ते विचारतील स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुमचं 12वी सर्टिफिकेट. काही विचारलं नाही पण त्यांनी. ओके. म्हणजे जो डॉक्युमेंटेशनची जी प्रोसेस आहे ती प्रचंड सोपी आहे आणि किंवा एवढी अशी टीडीएस नाहीये. राइट? हो. टीडीएस म्हणायचं झालं तर ट्रान्सक्रिप्ट गोळा करणं एवढं अवघड नव्हतं. जास्त अवघड होतं फायनान्शियल डॉक्युमेंट्स गोळा करणं. राइट, राइट. कारण फायनान्शियल डॉक्युमेंट्स यांना बरेच लागतात. तर तुमच्या म्हणजे एक म्हणजे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट हे लागतं. म्हणजे तुमच्याकडे किती ॲसेट्स आहेत ते दाखवावं लागतं, की किती पैसे आहेत बँकेत. तर ते तुम्हाला म्हणजे तुमची फी तुम्ही कव्हर करू शकता की नाही ते बघतात ते. त्याच्यावरनं सुद्धा तुमची ॲडमिशन ठरते. तर ते एक सर्टिफिकेट मिळवण्यासाठी बराच धावपळ करावी लागली. हो. अजून तसे लेटर ऑफ रेकमेंडेशन सुद्धा लागतात. इम्पॉर्टंट आहेत. हो. आणि एस-ओ-पी वगैरे. आपण त्या वरच्या प्रश्नांवरती नंतर येणार आहोत. तर आता तू म्हटलास, की भारतीय जे काही इंडियन एज्युकेशन सिस्टम होतं, तर तिथलं खर्च आणि अमेरिकन किंवा वेस्टर्न युनिव्हर्सिटीजमधला खर्च थोडंफार टॅली केल्यानंतर असं लक्षात आलं, की जवळपास तेवढाच खर्च होतो किंवा थोडासा जास्त जरी होत असेल, तरी क्वालिटी एज्युकेशन मिळतं, राइट? हो. एक्झॅक्ट. तर मग इंडियन एज्युकेशन सिस्टम आणि आता तू शिकत असलेला एक अमेरिकन एज्युकेशन सिस्टम याच्यामधला नेमका काय डिफरन्स तू सांगशील? नेमका फरक काय आहे? आता तसं जर म्हणायचं झालं तर मी आता अंडरग्रॅड इंडियामध्ये केलं नाही. त्यामुळे मी त्याच्यावर काय म्हणजे ओपिनियन देणं हे चुकीचं ठरेल. नाही, पण तुझा 12th पर्यंतचा एक्सपिरियन्स साधारणतः मी तुला माहिती आहे, की 12th पर्यंत आपल्याकडचं एज्युकेशन कसं आहे. थोड्याफार फरकानं तसंच अंडरग्रॅड सुद्धा आहे किंवा तुझ्या 12thचे एक्सपिरियन्स आणि एखादा तू अमेरिकेमध्ये शिकतोय, तर तुझे अनुभव काय आहेत? म्हणजे तुला नेमका दोन्ही ज्या एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यामध्ये नेमका काय फरक जाणवला किंवा तुला तिथं एक अडॅप्ट होणं किती इझी पडलं किंवा तुला लर्न काय करावं लागलं? लर्नपेक्षा अनलर्न काय करावं लागलं? तर ह्या बाबतीत काय सांगशील? अ, तसं 12वी पर्यंत शिक्षण माझं म्हणजे इंडियाचं मी म्हणेल, की माझं एक ऑब्झर्वेशन आहे, की इंडियाचं 12वी पर्यंतचं शिक्षण अमेरिकेपेक्षा बेटर आहे. म्हणजे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. राइट. कारण आपलं सायन्स आणि मॅथ्सवर बराच भर असतो. इकडे तेवढा ते लक्ष देत नाही. त्यांचं बाकीच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा अ, बाकीचे सब्जेक्ट्स ह्याच्यावर जास्त भर असतो. त्यामुळे त्यांचं मॅथ्स आणि सायन्स हे बरंच म्हणजे आपल्यापेक्षा वीक असतं असं म्हणायला हरकत नाही. हो. कारण इकडे पण फर्स्ट इयर जेव्हा माझं होतं, तेव्हा मला बेसिक कॅल्क्युलस, ट्रिग्नोमेट्रीचे कोर्सेस घ्यावे लागले आणि डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन हे करावं लागलं. तर मुलांना ते हायस्कूलमध्ये ऑप्शनल असतं. बरीचशी मुलं घेत नाही. पण इंजिनिअरिंगला ते लागतं त्यामुळे हे कोर्सेस आम्हाला मॅन्डेटरी होते. तर त्यात पण अ, एक फरक असा कॉलेज म्हणजे माझे कझिन्स किंवा मित्र जे इंडियामध्ये आहेत, त्यांच्या एक्सपिरियन्सवरनं जे मी ऐकून आहे, त्याच्यावरनं मला असं वाटतं, की अमेरिकेच्या आणि इंडियाच्या एज्युकेशन सिस्टममध्ये हा एक खूप मोठा फरक आहे कॉलेजच्या ह्याच्यातून, की अ, इकडे तुम्हाला कोर्स निवडण्याचं जे फ्रीडम दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कुठला कोर्स पाहिजे, तुम्हाला किती कोर्सेस घ्यायचे आहेत त्या सेमेस्टरमध्ये आणि तुम्हाला त्या कोर्समध्ये प्रोफेसर कोण पाहिजे. एवढं फ्रीडम इंडियामध्ये मिळत नाही असं मी ऐकून आहे. तुम्हाला बाय डिफॉल्ट जे प्रोफेसर्स असतील किंवा जे कोर्सेस असतील ते अप्लाय होतात. हो.
म्हणजे आता इकडे सुद्धा जे तुम्हाला घ्यायचे आहेत कोर्सेस ते घ्यावेच लागतात. नाही असं नाही. पण लास्ट इयरमध्ये जसे टेक्निकल इलेक्टिव्ह असतात. आता जसं मला फॉर एक्झाम्पल मला गाड्यांमध्ये खूप आवड आहे. त्यामुळे मी मेकॅनिकल घेतलं. त्यात मला ऑटोमोटिव्ह इंजिन असतं. आता मी या सेमिस्टरला टेक्निकल इलेक्टिव्ह म्हणून ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग घेतलंय. तर इथे पण चॉईसेस होते मला, की मी दुसरा कुठला सब्जेक्ट घेऊ शकलो असतो. आता माझा एक मित्र आहे, तो न्यूक्लिअर इंजिनिअरिंगचा क्लास घेतोय. ओके. तर त्याला तिकडे त्याचा कल आहे. बरोबर. पण आम्हाला दोघांनाही एंडमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळणार आहे. आम्ही जे बेसिक कोर्सेस होते फर्स्ट 3 इयर्समध्ये ते सेमच पूर्ण केले. आणि पण आम्ही ते कसे पूर्ण केले त्याची आम्हाला पूर्ण फ्लेक्झिबिलिटी होती, की त्यांनी समजा कमी कोर्सेस घेतले आणि जास्त वेळ लावला, किंवा त्यांनी समरमध्ये कोर्सेस घेतले आणि ते भरून काढलं, किंवा मग मी एका सेमिस्टरमध्ये जास्त कोर्सेस घेऊन वर्कलोड माझ्या पुढच्या सेमिस्टरचा कमी केला. ही फ्लेक्सिबिलिटी आहे इकडे. ओके. म्हणजे कन्व्हिनियन्स जो आहे, जो एक टाइमचा कन्व्हिनियन्स असेल तो थोडासा जास्त अवेलेबल आहे अमेरिकन युनिव्हर्सिटीजमध्ये असं म्हणता येईल. हो. ओके, फाईन. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की तो आता टेक्सास अर्लिंग्टनमध्ये बॅचलर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोयस, तर कसा एक 4 वर्षाचा तुझा अनुभव कसा राहिला? आता 4थं वर्ष आहे तुझं, तर 4थ्या वर्षापर्यंतचा अनुभव कसा होता? अनुभव म्हणजे खूपच चांगला होता. ते तू सुरुवातीला तिथं गेलास, तिथपासून काय झालं? म्हणजे तुला कोणते स्ट्रगल्स करायला लागलेत? अकॅडमिक स्ट्रगल्स की तिथले कल्चरल स्ट्रगल्स किंवा दुसरे काय? काय नेमकं कसं सगळं होतं? अकॅडमिक स्ट्रगल्स मी खरं म्हणायचं झालं तर पहिल्या वर्षी जवळपास नव्हतेच. उलटं मला आश्चर्य वाटत होतं, की इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षी मी कॅल्क्युलस करतोय. ते पण सुरुवातीपासून डिफरन्शिएशन परत शिकतोय. अच्छा. तर अकॅडमिक स्ट्रगल्स तर मी तर म्हणेल 3ऱ्या वर्षापर्यंत एवढे काही आले नाही. नाही. हां. पण तसं म्हणायला गेलं तर कल्चरल शॉक जो असतो, हां. तो किती जरी नाही म्हटलं, तरी तरी सुद्धा थोडासा तरी येतोच. हो, हो. की बऱ्याचशा गोष्टी असतात, की इकडच्या लोकांना आवडतात, नाही आवडतात. आपण जे इंडियामध्ये कॅज्युअली घेतो, तसं आपण कुठलासा जोक मारला किंवा काय, असं काय असलं, जे इंडियामध्ये पास होईल, पण इकडे लोकांना म्हणजे हे वाईट वाटेल. त्यामुळे ते शिकावं लागलं. परत इकडे जसं फॉर एक्झाम्पल इकडे लोकांना एकमेकांचे मार्क कोणी विचारत नाही. आपल्या ह्याच्यात बरंच असतं किती पडले. घरी आलं की हो. इकडे कोणाला जीपीए विचारला की त्यांना एवढं काय खास आवडत नाही. जरी त्याचा चांगला असला तरी सुद्धा. राइट. कारण त्यांचं असं असतं की माझा जीपीए मी अभ्यास करतोय मला नाही सांगायचा. म्हणजे ती एक त्यांची एक अशी प्रायव्हेट गोष्ट आहे. थिंकिंग आहे. प्रत्येकाची प्रायव्हेट गोष्ट आहे ती. हां. इकडे प्रायव्हसीला जास्त महत्त्व आहे. राइट. आणि तसं म्हणायला झालं तर मी इकडे रेसिडेंट असिस्टंट म्हणून सुद्धा काम करतो. तर ओके. इकडच्या कल्चरच्या बाबतीत मला बरंच शिकावं लागलं. आम्हाला ट्रेनिंग असतं दर सेमिस्टरला ट्रेनिंग असतं. हं. तर माझं हे 3रं वर्ष आहे ॲज अ रेसिडेंट असिस्टंट. ओके. तर मला म्हणजे इकडचे कल्चर्स कसे आहेत, इकडे आपण काय बोलायला पाहिजे, कसं रिस्पॉन्ड केलं पाहिजे, या बाबतीत बरंचसं ट्रेनिंग ते म्हणजे मिळतं. आणि त्यातनं एक गोष्ट ही क्लिअर झालेली आहे, की इकडे हे जे कल्चरल डिफरन्स आहे, तो यामुळे आहे, की आपले जे एशियन कंट्रीज असतात, तिकडे कम्युनिटी बेस्ड आपलं हे आहे, वातावरण आहे. आपण फॅमिलीजमध्ये राहतो. राइट. इकडे इंडिपेंडंट असं वातावरण आहे. कारण मुलं 16व्या-17व्या वर्षीच इंडिपेंडंट होतात. स्वतःची कॉलेजसाठी स्वतः फी गोळा करतात किंवा स्वतः काम करून हे करतात. त्यामुळे त्यांना प्रायव्हसी जास्त महत्त्वाची आहे. राइट, राइट, राइट. ओके. तर कल्चरल शॉक जो होता तो मला वाटतं मोठा होता. ओके. हो. मग तिथे गेल्यानंतर तुझं जे लिव्हिंग अकोमोडेशन होतं, फूड वगैरे या सगळ्या गोष्टींबाबत काय नेमकं कसं तुझा अप्रोच होता आणि कसं ॲडजस्टमेंट वगैरे करावी लागली? लिव्हिंगचा तसं म्हणायला गेलं तर एवढं काही ॲडजस्टमेंट करावं लागलं नाही. मी डॉर्ममध्येच राहायचो. पहिल्या वर्षी म्हटलं की मम्मी-पप्पा पण म्हटले की डॉर्ममध्येच राहा, ऑफ डॉर्म कॅम्पस राहा. तिकडं हॉस्टेल जसं म्हणतात तसं बरोबर? हो, हो. हॉस्टेल. हॉस्टेल
हो, हॉस्टेल इकडे आम्हाला आता डॉर्म म्हणायला सुद्धा बंदी केली आहे. म्हणजे माझं जे जॉब डिस्क्रिप्शन आहे आम्हाला रेसिडेन्स हॉल असं म्हणायला लावतो. ओके. तर मी म्हणजे हॉस्टेलमध्येच राहायचो आणि पहिलं वर्ष माझा रूममेट सुद्धा होता. तो नायजेरियामधनं होता. ओके. तर त्याचा अजून तो वेगळं कल्चर घेऊन आला होता. राइट. तर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे चांगल्या म्हणजे लिव्हिंगच्या बाबतीत तर चांगलंच होतं. शिकायला पण. फूडच्या बाबतीत म्हणायला गेलं तर आता सवय झालेली आहे म्हणून आता काही वाटत नाही. हं. पण पहिल्या वर्षी म्हणण्यापेक्षा पहिली 6 महिने नॉन-व्हेज खाताना बरंच हे करावं लागायचं. की बाबा हे कुठलं कुठलं टाइपचं मीट आहे? हे बीफ आहे की पोर्क आहे? चिकन आहे का तुमच्याकडे? चिकन द्या. कारण सारखा मा सारखा आपण अगदी म्हणजे डाउटफुल असतो, की हे चिकनच आहे का? की बीफ तरी नाहीये? किंवा अशा हो. प्रकारे सारखं हो. ओके. म्हणजे पहिल्या दिवशी म्हणजे ओरिएंटेशनच्या दिवशी कॅन्टीनमध्ये मी गेलो होतो मला अजून लक्षात आहे. तर तिकडे पिझ्झा होता आणि त्याचं नाव होतं बफेलो चिकन. तर मग मला प्रश्न पडला, की बाबा बफेलो सुद्धा खातात का इकडे? म्हटलं हे काय? तर नंतर कळालं, की त्या सॉसला बफेलो म्हणतात. बफेलो सॉस म्हणतात आणि तो चिकनवर पडतो. ओके. म्हणजे एक पूर्णपणे वेगळा एक्सपिरियन्स असतोय. ठीक आहे. विवेक तू म्हटलास की तू रेसिडेंट असिस्टंट होतास. तर काय आहे रेसिडेंट असिस्टंट? म्हणजे नेमका हा ऑन कॅम्पस जॉब आहे की एक तिथली रिस्पॉन्सिबल पोझिशन आहे? काय आहे नेमकं? तर आता F1 स्टुडंट्स F1 म्हणजे जे आपले इकडे शिकायला आलेली जी मुलं आहेत त्यांचा विसाचं डेझिग्नेशन असतं F1. राइट. तर आपल्याला F1 विसावर ऑफ कॅम्पस काम करायला बंदी आहे यूएसमध्ये. करेक्ट. कॅनडामध्ये मी ऐकून आहे मित्रांकडनं की ऑफ कॅम्पस सुद्धा करता येतं. पण यूएसमध्ये इकडे तुम्ही फक्त ऑन कॅम्पस जॉब करू शकता आणि त्याला पण एक लिमिटेशन आहे की 21 आवर्स अ वीक असं एक लिमिटेशन आहे त्याला. तर त्यात रेसिडेंट असिस्टंट हे मी सेकंड सेमेस्टरमध्ये मी अप्लाय केलं होतं रेसिडेंट असिस्टंटसाठी. आणि रेसिडेंट असिस्टंट म्हणजे बेसिकली तुम्ही म्हणू शकता की एक जसा आपला एक वॉर्डन असतो एका हॉस्टेलचा किंवा वॉर्डन म्हणायला हरकत नाही. आणि एक वॉर्डन, एक वॉचमन आणि एक तुमचा इव्हेंट मॅनेजर हे सगळे रोल्ड इंटू वन म्हणजे रेसिडेंट असिस्टंट. ओके, 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 ओके. फाईन, फाईन. मग रेसिडेंट असिस्टंट या पोझिशनसाठी किंवा त्या रिस्पॉन्सिबिलिटीसाठी युनिव्हर्सिटी तुला काही म्हणजे स्टायपेंड किंवा पे वगैरे असं करत होती का? हो. मी पहिले 2 वर्ष म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत पहिले 2 वर्ष म्हणजे माझा रेसिडेंट असिस्टंटचा जॉबची पहिले 2 वर्ष म्हणजे सेकंड आणि थर्ड इयर. सेकंड इयरमध्ये मी सुरू केलं रेसिडेंट असिस्टंटची चा जॉब. तर सेकंड आणि थर्ड इयरमध्ये मी हॉस्टेलमध्ये करत होतो. आता यावर्षी मी अपार्टमेंटमध्ये ॲज अ रेसिडेंट असिस्टंट आहे. कारण त्यांचा पण एक रूल आहे, की तुम्ही 2 वर्षापेक्षा जास्त एकाच जागेवर काम नाही करायला पाहिजे. कारण मग तुम्ही कंप्लेसंट होऊन जाता त्या जागेसाठी. म्हणजे तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड घेता. असं त्यांचं हे आहे म्हणणं आहे. तर राइट. तुम्ही नवीन गोष्ट, नवीन चॅलेंज ट्राय करायला पाहिजे. त्यामुळे ते दुसरीकडे तुम्हाला पाठवतात. तर इकडे ऑन कॅम्पस अपार्टमेंट सुद्धा आहेत. म्हणजे युनिव्हर्सिटीच अपार्टमेंट मॅनेज करते. तर इकडे मी आता सध्या काम करतोय आणि दोघांचा पे वेगळा आहे. ओके. तर डॉर्ममध्ये तसं म्हणायला गेलं तर तुमचं रेंट आणि जेवण हे दोन्ही फ्री होऊन जातं. म्हणजे जेवढा तुम्हाला पगार मिळतो. अ, जवळपास पहिल्या वर्षी तुम्हाला $550 एवढा महिन्याला पगार असतो. तो तुमचा जेवढा रेंट आहे त्या डॉर्मसाठी, तो त्या व्यवस्थित. रेंटमध्ये तो हे होऊन जातो, नलिफाय होऊन जातो बेसिकली. ओके. आणि मील प्लॅन जो आहे, तो तुमचा म्हणजे मेस तुमची फ्री होऊन जाते, जर ओके. तुम्ही तिकडे असाल. राइट. आता इकडे अपार्टमेंटमध्ये थोडंसं वेगळं आहे, कारण माझं स्वतःचं किचन आहे आता अपार्टमेंटमध्ये. राइट. तर इथे मील प्लॅन फ्री ते मिळत नाही. मील प्लॅन तुम्हाला विकत घ्यावा लागतो.
पण तुमचा पगार जो आहे तो जास्त असतो. सध्या $750 आहे. ओके, फाईन. ओके. ठीक आहे. तर आता तिथं तू जे सांगितलंस की ऑन कॅम्पस जॉब्स वगैरे जे आहेत. हे ऑन कॅम्पस जॉब साधारणतः स्टुडंटला कधीपासून मिळायला सुरुवात होते आणि ते ऑन कॅम्पस जॉब मिळण्याची प्रोसेस काय आहे? म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ॲडमिशन मिळाल्यानंतर लगेचच मिळतो की त्याला ॲप्लाय करावं लागतं की 2-3 वर्ष वाट बघावी लागते त्याची? प्रत्येक ऑन कॅम्पस जॉबचं जी रिक्वायरमेंट आहे ती थोडी वेगळी असते. आता रेसिडेंट असिस्टंटचं कसं आहे, की तुम्हाला त्यांचं कसं आता म्हणणं आहे, की मी जसं म्हटलं, की इव्हेंट मॅनेजर सुद्धा आहे त्याचा एक म्हणजे मला प्रोग्राम सुद्धा ठेवावे लागतात मुलांसाठी, हां. की महिन्यातून 2दा की काहीतरी इव्हेंट ठेवावा मुलांसाठी. राइट. गेम नाईट असो किंवा काहीतरी क्विज असो किंवा काहीतरी त्या बक्षिसं असावी. राइट. त्यामुळे मुलांना ओळखणं हे बरंच म्हणजे माझ्या जॉबला महत्वाचं आहे. त्यामुळे माझ्या जॉबसाठी तरी तुम्हाला 1 वर्ष म्हणजे कमीत कमी 2 सेमिस्टर ऑन कॅम्पस राहावं लागतं. ओके. आणि बाकीचे जॉब जर म्हटले, तर जसे आता ऑफिस असिस्टंट आहे. म्हणजे बेसिकली एक रिसेप्शनिस्ट म्हणू शकता तुम्ही, हं. की ऑफिसमध्ये ते हे करणार कॉल्स अटेंड करणार किंवा कोणाचे प्रश्नांची उत्तरं देणार. त्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही येताच तुम्ही अप्लाय करू शकता. त्याला काय जास्त मी म्हणेल, की म्हणजे तुम्हाला कुठे राहायची किंवा अशी काही तुम्हाला रिक्वायरमेंट नाहीये. हं. अजून बरेचसे पोझिशन्स आहेत. आता माझा एक मित्र आहे तो अ, अ, इकडे काम करतो. एका डिपार्टमेंटसाठी म्हणजे काम करतो तो इंजिनिअरिंग डिपार्टमेंटसाठी. त्याचं काम फक्त एवढंच आहे, की त्याला फाइल्स इकडून-तिकडे आणायला किंवा प्रोफेसरला कुठलाही प्रोफेसर असला तर मदत करायला किंवा कुठे काय बिल्डिंगमध्ये किंवा त्या डिपार्टमेंटच्या रूम्समध्ये काय प्रॉब्लेम असेल, मेंटेनन्स प्रॉब्लेम ते रिपोर्ट करणं. तर हं. ह्याला पण काय रिक्वायरमेंट नाहीये तशी म्हणायला गेलं तर. तर असे म्हणजे प्रत्येक जॉबचे वेगळे-वेगळे रिक्वायरमेंट्स आहेत. पण मेजॉरिटी ऑफ द जॉब्स तुम्ही येताच तुम्ही अप्लाय करू शकता. पण अप्लाय करावं लागतं. ओके. पण अप्लाय करावं लागतं. बरं. आणि स्कॉलरशिपची नेमकी प्रोसेस काय आहे? म्हणजे तुम्ही प्रत्येक आता थोडंसं आपण परत पाठीमागे येतोय. ॲप्लिकेशन प्रोसिजर किंवा एक्झाम वगैरे या सगळ्या गोष्टींकडं. थोडं आता मी ॲप्लिकेशन प्रोसिजर बद्दल नंतर बोलेन. स्कॉलरशिपबद्दल बोलूया. कारण तू म्हणलास की फंडिंग एक इम्पोर्टंट पार्ट आहे. खूपच इम्पोर्टंट पार्ट आहे. तर ज्यावेळी तुम्ही युनिव्हर्सिटीजना ॲप्लाय करत असता, तर त्यावेळी स्कॉलरशिपचं नेमकं चित्र कसं आहे? म्हणजे प्रत्येकाला स्कॉलरशिप मिळते का? की जर मिळत नसेल तर ट्युशन वेवर मिळू शकते. तर नेमका साधारणतः किती पर्सेंटपर्यंतचा जो पोर्शन आहे किंवा जो खर्च आहे, तो आपल्याला बिअर करावा लागू शकतो? आणि म्हणजे आपण एक जनरल चित्र बघतोय. म्हणजे प्रत्येकाला 100% स्कॉलरशिप मिळेलच असं नाही आहे. पण जर नाही मिळाली ॲट द एक्स्ट्रीम एंड, तर साधारणतः किती टक्केपर्यंत खर्च एखाद्याला जो आहे तो साधारणतः बिअर करावा लागू शकेल? आता यात पण या प्रश्नाची पण 2 उत्तरे आहेत माझ्याकडे. कारण तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये अप्लाय करता ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. राइट. कारण तुम्ही जर म्हणजे हे तर गिव्हनच आहे, की जर तुम्ही बेटर कॉलेज म्हणजे बेटर रँकिंग कॉलेजसाठी अप्लाय कराल, हं. तुमचे ॲडमिशन आणि स्कॉलरशिप दोघांचेही चान्सेस कमी कमी असतात. कारण सर तुम्ही MIT किंवा हार्वर्ड किंवा स्टॅनफोर्ड इकडे सुद्धा अप्लाय करू शकता. हं. पण तिकडे केलं तर मी तर म्हणेल, की ॲडमिशनचे सुद्धा चान्सेस खूप कमी असतात. म्हणजे ते एक्सेप्शनल मुलांनाच जनरली घेतात. तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स बघून म्हणजे ते अकॅडमिकली तर एक्सेप्शनल असायलाच पाहिजे. वरनं तुमचे एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये सुद्धा काहीतरी अचीव्हमेंट्स असले पाहिजे. अशा मुलांना हो, हो. म्हणजे तिकडे स्कॉलरशिप मिळतात. राइट. आता जर तुम्ही थोड्याशा म्हणजे रँकिंगमध्ये जर तुम्ही थोडंसं फ्लेक्सिबिलिटी दाखवली, तुम्हाला स्कॉलरशिप मिळायचे चान्सेस खूप वाढतात. अच्छा. आणि त्यात पण मी म्हणेल माझं एक म्हणजे मी म्हणेल माझा माझा बायस म्हणून असं नाही म्हणणार मी. पण टेक्सासमध्ये जर तुम्ही अप्लाय केलं, तर हा एक माझं ऑब्झर्वेशन आहे, की टेक्सासमध्ये ह्यांच्याकडे इन स्टेट आणि आउट ऑफ स्टेट अशी एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे पूर्ण अमेरिकेतच आहे. पण इकडे टेक्सासमध्ये जर तुम्हाला युनिव्हर्सिटीनी कमीत कमी $1000 ची जरी स्कॉलरशिप दिली, तर तुमची जी ट्युशन फी आहे, ती इन स्टेट
ला कन्वर्ट होती. ओके. म्हणजे तुम्ही जेव्हा अप्लाय करता तेव्हा बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्हाला ऍडमिशन मिळते तेव्हा तुम्ही आउट ऑफ स्टेट फी भरता. ओके. हो, आणि तुम्ही आउट ऑफ स्टेट म्हणून क्वालिफाय होता. आणि त्यात आउट ऑफ स्टेट आणि इन स्टेट म्हणायचं झालं तर खूप फरक आहे. तर टेक्सासमध्ये तीच म्हणजे हे इन स्टेट देतात, त्यामुळे खूप फरक पडतो. स्कॉलरशिपची अमाऊंट एवढी जास्त नसती, पण ते आउट ऑफ स्टेट टू इन स्टेट झाल्यामुळे जो इफेक्टिव्ह जो डिफरन्स आहे तो खूप कमी होतो. ओके. राईट, राईट, राईट. म्हणजे वेगवेगळे जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी कोणती आहे किंवा तुम्ही प्रोग्राम कोणता चूज केलेला आहे, तुमचं स्टेट कोणतं आहे, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड होतं, राईट? की साधारणतः तुम्हाला किती खर्च बिअर करावा लागेल आणि किती स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल. ओके. आता तुझ्या बाबतीत काय चित्र होतं? म्हणजे तुला किती स्कॉलरशिप मिळाली होती आणि तुला किती खर्च बिअर करावा लागला पहिल्या वर्षासाठी? मी तसं म्हणायला झालं तर माझी फी 8.5 लाखाच्या आसपास, म्हणजे टोटल फी फी म्हटलं की मग मी लिव्हिंग आणि फूड हे सुद्धा इन्क्लूड करून सांगतोय. राईट. म्हणजे सगळंच म्हणजे तुमचं म्हणजे इकडे पूर्ण खर्च माझा 8.5 लाखाच्या आसपास होता. फ्लाईटची तिकीट किंवा जी पूर्ण ऍप्लिकेशन प्रोसेस आणि त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलेजेसला अप्लाय करणं, परत त्या कन्सल्टन्सीची फी, एक्झाम हे फी. तर हे वेगळं. हां. तर ते काहीतरी मी म्हणेल की 10-11 लाखाच्या आसपास तेवढा म्हणजे पूर्ण पहिल्या वर्षी म्हणायला झालं तर पूर्ण ऍप्लिकेशन प्रोसेस टू एंड ऑफ फर्स्ट इयर तेवढा खर्च आला, फ्लाईट तिकीट्स इन्क्लूड करून. एक्झॅक्टली. अगदी स्क्रॅच पासून ते पहिल्या वर्षीचा संपूर्ण हो. खर्च. बरं. हो. हां. तर म्हणजे तुम्ही काही करत नाही आहात. तुम्ही आता जर निर्णय घेतलाय, की मला अंडरग्रॅडसाठी परदेशात जायचंय, तर साधारणतः तुम्हाला पहिल्या वर्षी एवढा खर्च येईल, अशी तुम्ही तयारी करू शकता. मिनिमम किंवा त्याच्यापेक्षाही जास्त येऊ शकतो आणि सगळ्या गोष्टी जर तुमच्यासाठी फेव्हरेबल असतील, तुमचा स्कोर सगळं जर व्यवस्थित असेल, तर त्याच्यापेक्षा कमी सुद्धा खर्च येऊ शकतो. हो. आणि त्यातल्या त्यात माझं एक रेकमेंडेशन असेल, म्हणजे सुद्धा अप्लाय करतायत ते, की पहिल्या वर्षी तुमची कॉलेजची फी कितीही कमी होऊ दे. पहिल्या वर्षी थोडंसं तयारी ठेवा, की थोडा खर्च जास्त होणार. ओके. कारण पहिल्या वर्षी तुम्हाला येताच जॉब लागण्याची शक्यता कमी असते. तुम्ही जरी अप्लाय केलं तरी सुद्धा तुमच्यापेक्षा सिनियर मुलं सुद्धा असतात, जी अप्लाय करणार असतात. तर हं. तो एक्सपिरियन्स त्यांचा काउंट होतो. ओके. परत तुमचं म्हणजे आल्या-आल्या तुमचं म्हणजे जो हे असतं, की नवीन जागेवर आलेलो आहे. तर थोडं खर्च करण्याची टेंडन्सी सुद्धा जी असती, ती आल्या-आल्या थोडीशी आपण तेवढा विचार करत नाही. बरोबर. आणि परत फ्लाइट तिकीट्स म्हणायचं झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी फॅक्टरिंग करून पहिल्या वर्षी हा जास्त खर्च, मी तर म्हणेन पूर्ण 4 वर्षात पहिल्या वर्षी सगळ्यात जास्त खर्च होतो. खर्च असतो. बरोबर. सेकंड इयरचं जे ट्युशन फीज होती, तर ते पहिल्या वर्षीच्या जी वरती अवलंबून आहे का? आणि कसं म्हणजे तुझ्या मते ते चित्र कसं होतं? हो. जेव्हा स्कॉलरशिप मिळते, आता मला $5,000 स्कॉलरशिप होती वर्षाची. आणि ऑफकोर्स ते इन स्टेट झाल्यामुळे माझी फी मी डॉलर्समध्ये कॅल्क्युलेट केली नव्हती, जी आउट ऑफ स्टेट होती. पण रुपीजमध्ये म्हणायचं झालं तर माझी पहिल्या वर्षाची फी विदाऊट स्कॉलरशिप 22 लाख येत होती. आणि ती ती फक्त ट्युशन. मी राहण्या-पिण्याचा खर्च मोजत नाही. हां, ट्युशन फीज. तर ती ट्युशन फी माझी अ, ती $5,000 आणि इन्स्टेट झाल्यामुळे झाली अ, जवळपास 3 लाख. ओके. म्हणजे जवळपास किती एक मला वाटतंय 80% 20 लाख. स्कॉलर म्हणजे जी फीज होती ती कमी झाली. हो. म्हणजे तुला म्हणजे आता 15 ते 20% एवढीच अमाउंट पे करावी लागली. म्हणजे जे इंडियन युनिव्हर्सिटीज बाबतीत थोडंसं हे जे चित्र आहे किंवा हा जो सीन आहे तो खूप रेअर आहे. एकतर तुम्हाला IIT मध्ये रँकिंग मिळवावं लागतं, तरच तुम्हाला तेवढ्या क्वालिटीचं एज्युकेशन मिळेल आणि फीज कमी असतील. आपल्याकडे फीज कमी आहे, पण जे क्वालिटी ऑफ एज्युकेशन आहे ते
सुद्धा तेवढं स्टँडर्ड नाहीये. पण एवढं चांगलं क्वालिटी असेल आणि जगभरातून एवढी कॉम्पिटिशन असेल आणि तरी सुद्धा एखाद्या स्टुडंटला म्हणजे एखाद्या स्टुडंटला असं नाही म्हणायचं, म्हणजे तरी सुद्धा फीज मध्ये जर एवढं डिडक्शन करत असतील तर ते नक्कीच एक काय बरं कमेंडेबल गोष्ट आहे असं म्हणता येईल. Right. हो. आणि मग सेकंड इयरची जी फीज होती किंवा थर्ड इयरची फीज मग हे काय आहे जीपीए वरती अवलंबून होतं की हो, तर ही स्कॉलरशिप जी आहे, तर जी युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप देते, कुठलीही युनिव्हर्सिटी असो अमेरिकेत, त्यांची एक रिक्वायरमेंट असते, तुमचं अकॅडमिक परफॉर्मन्स एवढ्या-एवढ्या लेव्हलवर असला पाहिजे, नाहीतर ती स्कॉलरशिप काढण्यात येते. ओके तर हे माझ्यासाठी रिक्वायरमेंट ही होती, की इकडे 4.0 ची जी सिस्टम आहे. आपल्याकडे इंडियामध्ये 10च्या स्केलवर असती. हो, तर इकडे 4च्या स्केलवर आहे आणि रिक्वायरमेंट ही होती, की 3च्या वर तुमचा जी असला पाहिजे. म्हणजे मिनिमम 3.0 असला पाहिजे जी वर्षाचा पूर्ण. म्हणजे तुमचा सेमिस्टरचा जरी कमी असला आणि तुम्ही पुढच्या सेमिस्टरला जर कव्हर अप केला असेल आणि तुमचा ओव्हरऑल वर्षाचा जीपीए जर 3.0 च्या वर किंवा 3.0 असेल, तर ती स्कॉलरशिप राहणार. नाहीतर मग ती स्कॉलरशिप काढण्यात येईल आणि मग तुम्हाला ते 22 लाख भरावे लागतील. ओके ठीक आहे. आणि म्हणजे बरेचसे जे इंडियन स्टुडंट्स मला वाटतं जे मेहनत करून जातात अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये किंवा ज्यांचं एक खरंच पॅशन असतं तर मला वाटतं ते तेवढ्या पॅशनेटली अभ्यास करून ती स्कॉलरशिप मेंटेन करण्यामध्ये यशस्वी होत असते. बऱ्याच स्टुडंट सगळ्या स्टुडंट्स बद्दल बोलत नाहीये मी, मॅक्सिमम स्टुडंट्स बद्दल. तर तेच मी म्हणजे माझं म्हणजे तेच अजून एक रेकमेंडेशन मी करेन मुलांना, की बऱ्याचशा मुलांना अमेरिकन युनिव्हर्सिटीला मी बघितलंय म्हणजे असं, की एक आपण म्हणतो ना, की एक स्टॅम्प लावण्यासाठी किंवा एक ठप्पा लावण्यासाठी किंवा एक ग्लॅमर कोशंट असतो. त्यामुळे त्यांना चला आपण अमेरिकेला जाऊया. म्हणजे एक ट्रिप म्हणून असे त्यांचं एक हे असतं माइंडसेट. तर मी म्हणेन जर तुमचं तसं माइंडसेट असेल, तर थोडंसं म्हणजे सिरियसली घ्या. कारण स्कॉलरशिप तुमची अकॅडमिकली तुमच्या अकॅडमिक्सवर डिपेंडंट आहे. आणि अशी सुद्धा मी लोकं बघितलेले आहेत, जे इकडे आले. आपली आपली इंडियन मुलं खूप सोप्पं आहे करून म्हणजे त्यांनी लक्ष दिलं नाही, की हे तर कॅल्क्युलसच आहे. आपण केलेलं आहे अगोदरच. अभ्यास न करून त्यांना मार्क कमी मिळाले. जी स्कॉलरशिप गेली त्यांना जावं लागलं. कारण एवढी फी तर आउट ऑफ स्टेट तर कोणी भरणार नाही. राईट, राईट, राईट. म्हणजे जसं भारतीय विद्यार्थ्यांना एक थोडंसं असं वाटतं, की परदेशात गेल्यानंतर आपण सहजपणे करू शकू, तर तसं तेवढं सहजपणे नाहीये. करेक्ट. विवेक आता दुसरा अजून एक महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जे विद्यार्थी तयारी करत पाहतात एक साधारणतः 10वी 11वी 12वी मध्ये असतात तर कोणत्या वर्षापासून तयारी केली पाहिजे की आता मला परदेशात जर जायचं आहे अंडरग्रेडसाठी तुम्ही कधीपासून तयारी केली पाहिजे नेमकी काय तयारी केली पाहिजे आणि आता तू तर कन्सल्टन्सीला अप्रोच केलं होतंस कारण तू जसं म्हटलंस की लास्ट मिनिटला म्हणजे मला वाटतं इव्हन मी सुद्धा संपर्कामध्ये होतो तर अगदी 12वी मध्ये वगैरे असताना तो निर्णय घेतला होतास आणि त्यावेळी मग ते ठरवलं तसं मग एखाद्या विद्यार्थ्यानं अगोदरच ठरवलं क्लास 10th मध्ये असताना किंवा 9th मध्ये असताना की मला अंडरग्रॅडसाठी परदेशात जायचं आहे त्याला खरंच कन्सल्टन्सी लावण्याची गरज आहे का तो स्वतः तयारी करू शकतो का आता ऑनलाईन रिसोर्सेस सुद्धा भरपूर अवेलेबल आहेत अगदी युट्यूब व्हिडिओज असतील वेगवेगळे ऍप्स असतील वेगवेगळ्या वेबसाईट्स असतील वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतील कोरासारखे वगैरे किंवा युनिव्हर्सिटी पेजेस असतील तर युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट बरोबर आता इंटरॅक्शन होऊ शकतं झूम पासून ते अगदी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचे एज्युकेशनल सपोर्ट सोर्सेस सुद्धा आहेत तर या सगळ्या गोष्टींमुळे एखाद्या विद्यार्थ्यानं 3 वर्ष अगोदर वगैरे प्लॅन केलं तर तो स्वतः सगळी तयारी करू शकतो का आणि स्वतः इंडिपेंडेंटली तयारी करून तो अप्लाय करून ऍडमिशन मिळवू शकतो का स्वतः म्हणायचं झालं तर मी म्हणेल, की अ, तुम्ही सॅट ही देऊ शकता परीक्षा. सॅटचं मी म्हणेल, की जास्त टेन्शन घेण्याची गरज नाहीये. अभ्यास ऑफकोर्स करा, नाही असं नाही. पण त्याच्यासाठी वेगळा क्लास लावणं, जसं आपण IIT साठी क्लासेस लावतो, तशी क्लास लावण्याची गरज नाहीये. पण कन्सल्टन्सी जॉइन करण्याचा मी जसं अगोदर म्हटलं, की जास्त त्यांचा फायदा तेव्हा झाला, डॉक्युमेंटेशन प्रोसेस करायची होती.
राईट. कारण आता जर तुमच्याकडे कोणी असं असेल मित्र किंवा निकटवर्तीय जो इकडे आहे किंवा ज्यांनी ही ऍप्लिकेशन प्रोसेस केलेली आहे, तर तुम्हाला ऑफकोर्स तुम्ही त्यांच्याशी म्हणजे संपर्क ठेवून त्यांना विचारून तुम्ही अप्लाय करू शकता. पण राईट. जर तुमचं असं कोण नसेल, तुमचा कोण रेफरन्स नसेल, तर कन्सल्टन्सी मी म्हणेल की अशी जॉइन केलेली बरी. कारण डॉक्युमेंटेशन प्रोसेस ही जास्त टीडीएस आहे पीडीएफ. परीक्षा देण्यापेक्षा. हो, हो. आणि नेमकं ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला सगळ्या गोष्टी ट्राय करत असता, तर त्यावेळी तुमच्या समोर प्रचंड व्हरायटी ऑफ टेम्पलेट्स अवेलेबल असतात. तर त्यामुळे तुम्हाला नेमकी कोणती गोष्ट करावी आणि कोणती गोष्ट टाळावी हे समजत नाही. तर जे एक्सपर्ट्स असतात, जे काउन्सिलर्स असतात, तर त्यांना त्यातल्या नेमक्या गोष्टी माहीत असतात, डूज आणि डोंट्स माहिती असतात, तर ते तुम्हाला चांगली हेल्प करू शकतात. राईट. ओके. आता ठीक आहे. शेवटच्या काही प्रश्नांकडे वळूया. आता महत्त्वाचं म्हणजे अ, अ, हे एक्झामबद्दल मगाशी आपण बोलत होतो. तू सॅट दिलीस आणि TOEFL ही परीक्षा दिली होतीस. हो. तर सॅट आणि TOEFL बद्दल तुझा अनुभव जो आहे तो काय सांगशील? सॅड बद्दल म्हणायचं झालं तर मी म्हणेल की आपलं जे मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यामध्ये हा ट्रेंड दिसून येतो, की इंडियन मुलांमध्ये की मॅथ्समध्ये आपल्याला ऑलमोस्ट परफेक्ट स्कोर हा असतो किंवा इकडे आता सॅटमध्ये 1600 मी जेव्हा दिली, आता मला लेटेस्ट माहीत नाही, चेंज झालंय की नाही, पण 1600 पैकी सॅट ही होती. आणि 1600 मधले 800 मॅथ्ससाठी होते आणि 800 इंग्लिशसाठी. आताही तेवढंच तर आहे साधारणतः. हो, ओके. तर मॅथ्समध्ये मुलांना 700च्या वर 750च्या वर असतातच. बऱ्याच वेळा 800 हा परफेक्ट स्कोर सुद्धा मिळतो. तर मॅथ्समध्ये मुलं तसे एवढं काय डिफिकल्टी नसते. इंग्लिशसाठी मी म्हणेल की थोडासा तुम्ही म्हणजे जुने पेपर सॅटचे जर सोडवले किंवा बघितलं की काय आहे त्यांचा लेव्हल काय आहे इंग्लिशचं, तर मी म्हणेल की तुम्ही म्हणजे त्यात सुद्धा 700च्या वर मिळवू शकता. हं. जनरली 600च्या वर 650च्या वर इंग्लिशचा स्कोर नॉर्मली मुलांचा आढळून येतो. जे मी बघितलेलं आहे. म्हणजे आजूबाजूला कोणाला विचारलं किंवा असं. तर इंग्लिशमध्ये थोडासा जास्त आपण आपल्या मुलांनी हे केलेलं, लक्ष दिलं तर बरं होईल. म्हणजे त्यांचा स्कोर अजून वाढू शकतो असं मला वाटतं. राईट. आणि TOEFLची प्रिपरेशन कशी केलीस? म्हणजे TOEFLमध्ये तर वेगवेगळे सेक्शन्स आहेत. रायटिंग आहे, लिसनिंग आहे, स्पीकिंग आहे. मग या सगळ्या सेक्शनची तू प्रिपरेशन कशी केलीस? TOEFLची प्रिपरेशन अशी मी प्रिपरेशन म्हणायचं झालं तर TOEFLचं फक्त फॉर्मॅट हा मी बघितला कसा आहे आणि ते कन्सल्टन्सीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं डूज अँड डोंट्स काय आहेत आणि तेवढ्याच ह्याच्यावर मी TOEFL दिली. कारण सॅटचा इंग्लिशचा अभ्यास जो केला होता, तोच TOEFLला सुद्धा म्हणजे काय म्हणतो आपण लागू होतो. अ, राईट. त्या रायटिंग पार्टला किंवा म्हणजे रायटिंग पार्टला आणि स्पीकिंग म्हणजे मी हे हे खूप डिपेंडंट आहे. म्हणजे TOEFLचं मी म्हणेल की तुम्ही कुठल्या शाळेतून म्हणजे तुमचं शिक्षण केलेलं आहे, हे खूप महत्त्वाचं ठरतं TOEFLमध्ये. कारण TOEFLमध्ये जर तुमचं इंग्लिश ऑलरेडी जर चांगलं असेल, तर तुम्हाला स्पीकिंगमध्ये काही प्रॉब्लेम स्पीकिंग किंवा लिसनिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जर तुमचं इंग्लिशमध्ये तेवढं काय म्हणतो तुम्ही फ्लुएंट नसाल किंवा तुम्ही रोज इंग्लिश घरी बोलत नसाल, तर TOEFLमध्ये मी म्हणेल की तुमच्या रायटिंग पार्टवर जास्त भर द्या. कारण तुम्ही तिकडे तुमचं हे करू शकता, तुम्ही भरून काढू शकता तिकडे. आणि लिसनिंगमध्ये मी म्हणेन की तिकडे सुद्धा तुम्हाला खूप मोठा चान्स असतो मिळवण्याचा मार्ग. कारण काय होतं लिसनिंगमध्ये माझ्याकडनं एक चूक झाली की मी हेडफोन जे होते, तुम्हाला हेडफोन देतात ते घालायला लिसनिंगच्या वेळी. तर हेडफोन एवढ्या म्हणजे मी म्हणेन एकतर हेडफोनचं क्वालिटी चांगली नव्हती किंवा मला नीट म्हणजे मी नीट लक्ष दिलं नसेल. पण मला थोडेसे शब्द म्हणजे मला एखाद 2 सेंटेन्सेस मला नीट ऐकून यावं. त्यामुळे माझा लिसनिंगमध्ये थोडासा स्कोर कमी झाला. पण जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं त्या ह्याच्यात, त्या सेक्शनमध्ये, तर तुम्ही तिकडे सुद्धा चांगले मार्क मिळवू शकता. स्पीकिंगमध्ये मी म्हणेल की टोटली डिपेंड्स की तुमचं जसं म्हणजे अगोदर तुम्ही किती इंग्लिश बोलत आहात किंवा तुमच्या शाळेमध्ये किती इंग्लिश स्ट्रिक्ट होतं.
त्याच्यावरनं डिपेंड, ते टोटली डिपेंड त्याच्यावर. ओके, 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 फाईन. तर एकंदरीत की तुम्ही इंग्लिशची दररोज जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस केली तर तुम्हाला त्याचा नक्की बेनिफिट होईल. हो. ओके. ठीक आहे. तर विवेक, आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे मग आता पुढं काय? आता बॅचलर्स यावर्षी कंप्लीट होईल. तर पुढं काय? पुढे आता पुढे म्हणायचं झालं तर सध्याची सिच्युएशन आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. कोरोनानी जे की म्हणजे जॉब मार्केटवर जो घात घातलेला आहे, तो इकडे सुद्धा म्हणजे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या माझं म्हणजे जॉब ॲप्लिकेशन मी सुरूच ठेवलेलं आहे. तर जॉब मिळाला तर मग म्हटलं की जॉबच केलेलं बरं राहील. पण मास्टर्सचं ॲप्लिकेशन सुद्धा मी चालू ठेवलेलं आहे. कारण जर कोरोनाच्यामुळे जॉब मार्केट डाऊन झाल्यामुळे काही गॅरंटी देता येत नाही, की जॉब मिळेल की नाही. वरनं इंटरनॅशनल स्टुडंट्सला जॉब मिळणं हे थोडंसं अवघड जातं, कारण विजाचं स्पॉन्सरशिप लागते आपल्याला. त्यामुळे मग म्हटलं की जॉब ॲप्लिकेशन पण सुरू ठेवलेत आणि मास्टर्ससाठी पण ॲप्लिकेशन सुरू ठेवलेत. जर जॉब्सचं एवढं काय सॅटिस्फॅक्टरी अशी ऑफर किंवा ऑफर नाही मिळाली, तर माझा विचार काय आहे की मास्टर्स करू. ओके, ठीक आहे. तर विवेक, थँक यू व्हेरी मच. आज तुझ्याबरोबर या सगळ्या गोष्टी कम्युनिकेट करून नक्कीच छान वाटलं आणि मला पूर्ण खात्री आहे की याचा फायदा जे नवीन म्हणजे विद्यार्थी आहेत, मराठी विद्यार्थी किंवा त्यांचे पालक आहेत, जे आपल्या पाल्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी एन्करेज करू पाहतात, तर त्यांना नक्कीच होईल. या व्यतिरिक्त म्हणजे तुझा जो पुढचा प्रवास आहे त्या संपूर्ण पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. तुझ्या मास्टरच्या ॲप्लिकेशनसाठी तुला म्हणजे शुभेच्छा आणि तुला हव्या असलेल्या प्रोग्रामसाठी ॲडमिशन मिळव आणि बस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जो काही प्रवास तुझा केलेला आहे अगदी 12th पूर्ण केल्यानंतर सगळ्या गोष्टी स्वतः प्रयत्न करणं आणि अगदी म्हणजे खूप कमी पाठबळ असताना किंवा अगदी लेस रिसोर्सेस अवेलेबल असताना तिथून ते टेक्सास अर्लिंग्टनमध्ये ॲडमिशन मिळवून तिथं पूर्णपणे एस्टॅब्लिश होणं, सेटल होणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे. तर थँक यू व्हेरी मच. हो, तू आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जो एखादा जी गोष्ट केलेली आहे, तर आपल्याला त्याबद्दल ज्या काही गोष्टी माहिती आहेत, तर त्या गोष्टीचा फायदा इतरांना सुद्धा व्हावा. जी नवीन मुलं, नवीन लोक धडपड आहेत, तर त्यांना त्या गोष्टीचं बेनिफिट मिळावं आणि त्यांना त्यांच्या प्रवासामध्ये काही अडथळे येऊ नयेत किंवा त्यांना त्यांची जर्नी, अकॅडमिक जर्नी ही अजून चांगली व्हावी. हे याबद्दल जे असलेलं तुझे एफर्ट्स आहेत, ते एफर्ट्स नक्कीच चांगले आहेत आणि त्याचं सुद्धा खूप कौतुक करावं तेवढं कमीच. तर थँक यू व्हेरी मच. ओके आणि तुझ्या सगळ्या पुढच्या अकॅडमिक जर्नीसाठी खूप 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 शुभेच्छा आणि नक्कीच काही आमच्या YouTube चॅनलच्या व्ह्युअर्सना जर काही डाऊट्स असतील, डिफिकल्टीज असतील, तर त्या पोस्ट करेन किंवा तुझ्याशी संपर्क साधून आपण अजून एखादा सुद्धा सेशन अरेंज करण्याचा प्रयत्न करू. सो तरी सर, थँक यू व्हेरी मच. ओके, गुड बाय. थँक यू.